रात्री स्वारगेट बस टर्मिनलचे त्यांचे गावात गुनाट गावात पोलीस पथकाने ताब्यात घेतले होते। त्या ऑपरेशन मागचे 3 दिवसापासून तिथे चालू होता। त्यामध्ये क्राइम ब्रांच चे वेगवेगळे पथक, स्वारगेट पोलीस स्टेशन आणि झोन 2 चे वेगवेगळे पथक, आमचे हेडक्वार्टरचे राइट कंट्रोल प्लेटून आणि रिक्रूट्स असे मिळून अंदाजन 500 पोलीस अधिकारी कर्मचारी या ऑपरेशन मध्ये मागचे 3 दिवसापासून होते आणि यामध्ये विशेष करून गुनात गावाचे स्थानिक नागरिक अंदाजन 400 ते 500 लोकांचे भरपूर सहकार्य या ऑपरेशन मध्ये आम्हाला भेटला। यामध्ये आमचे डॉग स्क्वॉडनी वेगवेगळी ठिकाण त्यांना स्मेल दिल्यानंतर जिथे ते वास्तव्यात होता शुगरकेनचे खेतीमध्ये त्या वेगवेगळी स्पॉट्स ते डॉग स्क्वॉड्सनी दाखवली होती आणि ड्रोन्स जे थर्मल इमेजिंग कॅमेराचे ड्रोन्स होते त्याचे कंटिन्युअस वापर करून त्यामध्ये पण त्याचे आरोपीचे ट्रेस लागला होता। या सर्व प्रयत्नानंतर काल 1:10 सुमारास आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे। आरोपीला अटकची प्रक्रिया सकाळी इथे पूर्ण केल्यानंतर अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून त्यांचे पीसीआर बद्दलचे इतर फॉर्मॅलिटीज करण्यात येईल। तपास साठी एक विशेष पथक तयार करण्यात आलेली आहे आणि सर्व दिशेने पुरावा गोळा करण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे आणि एक वॉटर टाईट केस तयार करून यामध्ये स्पेशल काउन्सिलची नियुक्ती होणार आहे आणि फास्ट ट्रॅक मध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला सजा होतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे। याचे व्यतिरिक्त महिलांचे सुरक्षाचे विषयी काल परवामध्ये परत एक विस्तृत आढावा शहराचे घेण्यात आलेली आहे। निर्जन स्थळी असतील, एसटी स्टँड्स असतील, रेल्वे स्टेशनचे बाहेरचे परिसर असतील, डार्क स्पॉट्स असतील, हॉटस्पॉट्स असतील, टेकडीचे स्पॉट्स असतील, त्याचे पूर्ण परत एकदा सेफ्टी ऑडिट परवापासून सुरू आहे आणि ते भरपूर ठिकाणीचे अशी ऑडिट्स झालेली पण आहे। महानगरपालिका व इतर संबंधित विभागासोबत मिळून परत एकदा जे डार्क स्पॉट्स आहेत तिथे स्ट्रीट लाईट्सची संख्या वाढवण्यासाठी पण उपाययोजना करण्यात येत आहे आणि जे आमचे COP24 चे पेट्रोलिंग मार्शल्स आहेत त्यांच्यासाठी अशा निर्जन स्थळीचे फ्रेश रीत्याने QR कोड मॅपिंग करण्यात येऊन हे करण्यात महिला सुरक्षाविषयी एक आणखी जास्ती सेक्युर्ड आणि सेफ नेट तयार करण्याची प्रयत्न करण्यात येत आहे। आरोपी अटक करण्यामध्ये उशिरा नक्कीच झाली, म्हणजे 3 दिवस झाली। खरं या तपासमध्ये प्रथम दिवशी फिर्याद आल्याचे 1.5 ते 2 तासाचे आत वेगवेगळे टीम्स लागून त्यामध्ये अंदाजन 23 सीसीटीव्ही कॅमेराज जे एसटी स्टँडचे आतील भागात आहे आणि 48 जे सीसीटीव्ही कॅमेराज बाहेर पुणे सिटी सर्व्हेलन्स प्रोजेक्टची असतील किंवा स्थानिक लोकल असतील त्याचे अवलोकन करून 1.5 ते 2 तासाचे आत आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आला होता। आरोपी बद्दलचे तकनिकी पुरावा की तेच आरोपी आहे ते करण्यात आला होता आणि त्यामध्ये आमचे पथक गावात जिथे ते आहे तिथे अंदाजन 2चे सुमारास त्या दिवशी पोहोचले होते, परंतु पूर्ण प्रयत्नांनी त्यावेळी आरोपी भेटला नव्हता। काल शेवटी आरोपी भेटलेले आहे। यामध्ये गावाचे नागरिकांचे आम्ही आमचे तर्फे आणि पुणे शहर पोलीस दलातर्फे त्यांचे धन्यवाद देतो, त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि खरा आम्ही स्वतः त्या गावात भेट देऊन त्यांचे नागरिकांचे सत्कार आम्ही करणार आहे आणि तिथे जे लोकांनी मदत केले त्याचे आम्ही विशेष अभिनंदन स्वतः जाऊन त्या गावात आम्ही करणार आहे। पोलीस दलांकडून शहराला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारीवर नियंत्रण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे। हे अत्यंत दुर्दैवी घटना नक्कीच घडलेली आहे। त्यांचे आरोपीला
कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील राहते। कल रात 1:10 के आसपास स्वारगेट रेप बस टर्मिनल रेप इंसिडेंट के आरोपी को गुनाट गांव से डिटेन किया गया था। इसमें क्राइम ब्रांच, जोन 2, स्वारगेट पुलिस स्टेशन, रिक्रूट्स, आरसीपीज ऐसे अलग अलग पथक, करीब करीब 500 अधिकारी और कर्मचारी इस ऑपरेशन में पिछले 3 दिन से थे। कल इसमें गांव के, जो गुनाट गांव के करीब 400 से 500 नागरिकों का इसमें बहुत सहकार्य मिला। हमें इंफॉर्मेशन बहुत जल्दी आती थी। हमारे लोगों को पूरी सोई सुविधा, उनके लोग मोटरसाइकिल्स पे खुद जो खेती की एरिया थी, जो शुगर केन की फील्ड्स थी, उसमें उन लोगों ने खुद से जाकर के बहुत ही अच्छा मेहनत और हमें मदद किया। हमारी डॉग स्क्वाड ने अलग अलग जगह की लीड्स दी, जिस लीड्स के आधार पे हमें काफी पॉजिटिव उसकी रिजल्ट मिली। ड्रोन कैमरास, जिसमें थर्मल इमेजिंग युक्त कैमरास थे, वैसे ड्रोन कैमरास का यूज किया गया था और उसकी भी काफी फायदा इसमें हुई थी। हमें देरी जरूर हुई, लेकिन कल फाइनली आरोपी को अरेस्ट किया गया है। मेडिकल फॉर्मेलिटीज कंप्लीट करने के बाद आज सुबह उसको अरेस्ट किया गया है, कोर्ट में प्रोड्यूस किया जाएगा और एक वाटर टाइट केस इन्वेस्टिगेशन, एक स्ट्रॉन्ग इन्वेस्टिगेशन और वाटर टाइट केस बनाने की दृष्टि से हम लोग पूरी तरीके से प्रयत्नशील हैं। इसमें स्पेशल काउंसिल की नियुक्ति की जाएगी और एक फास्ट ट्रैक तरीके से इस मैटर को हम आगे ले जाएंगे और जल्दी से जल्दी आरोपी को सजा मिले, इसके लिए हम पूरी तरीके से प्रयत्नशील रहेंगे। शहर में महिला सुरक्षा की डिटेल ऑडिट पिछले 3 दिनों में की गई है। जो भी वल्नरेबल स्पॉट्स हैं, हॉटस्पॉट्स हैं, निर्जन स्थल्स हैं, डार्क एरियाज है, टेकड़ीज हैं, इस प्रकार की पूरी एरियाज की सेफ्टी ऑडिट की गई है और कुछ नए सिरे से इसमें उपाय योजना की जा रही है। पेट्रोलिंग, इस प्रकार के स्पॉट्स को ध्यान में रखते हुए पेट्रोलिंग, QR कोड बेस्ड इंटेंसिव पेट्रोलिंग की भी योजना वापस एक रीजुविनेशन के साथ एक रीस्ट्रेंथन करने की दृष्टि से की जा रही है और हमें विश्वास है कि हम इस प्रकार की घटना को आगे जरूर प्रिवेंट करने में हमें यश मिलेगा। पुणे शहर पुलिस दल कायदा और सुव्यवस्था मेंटेन बनाए रखने के लिए क्राइम कंट्रोल, क्राइम प्रिवेंशन, क्राइम डिटेक्शन, इसके लिए पूरे तरीके से कटिबद्ध है, प्रयत्नशील है और हमें जरूर यश मिलेगा। मैं गुनाट गांव के नागरिकों का अपने तरफ से और पुणे शहर पुलिस दल के तरफ से हार्दिक धन्यवाद देना चाहूंगा, क्योंकि उनकी मदद के वजह से ये काम बहुत आसान और एक बहुत ही अच्छे वहां पे जो एक एंथुजियाज्म नागरिकों का दिखा पुलिस को सहकार करने की दृष्टि से, वो बहुत ही पॉजिटिव था। मैं खुद उस गांव में विजिट करने वाला हूं और वहां पे नागरिकों का जिन्होंने हमें मदद किया, उनका हम वहां पे सत्कार करने वाले हैं। हमारी जो पूरी पुलिस पथक जिन्होंने पिछले 3 दिनों से वहीं कैंप करते हुए डीसीपी क्राइम के नेतृत्व में टीम वहीं पे कैंप कर रही थी, उन टीम को भी हम बधाई देना चाहेंगे। आता साहेब, इन्व्हेस्टिगेशन अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे। काल रात्री म्हणजे आज सकाळी त्यांना इथे आणण्यात आलेले आहे। तपास सुरू आहे। तपासची गोष्टीबद्दल आपल्याला योग्य वेळी आम्ही नक्कीच ब्रीफ करू। सध्या त्या विषयावर कृपया करून मला त्याबद्दल आता टिप्पणी करणे शक्य नाही। यामध्ये कोणाचे काही श्रेयचे वाद या विषयावर नाही है। मी सांगितले हे टीम एफर्ट आहे। पूर्ण पुणे शहर पोलीस दलचे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या ऑपरेशन मध्ये सहभागी होते। तिथे क्राइम ब्रांचची टीम, स्वारगेट पोलीस स्टेशनची टीम आणि झोन 2 ची टीम तिथे तळ ठोकून बसले होते। काही अधिकारी तिथून 3 दिवसात हल्ले पण नाही, दिवस आणि रात्री ते काही लोक झोपले पण नाही, अशा प्रकारचे कामगिरी पोलीस दलाने केलेली आहे आणि सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी जे या ऑपरेशन मध्ये होते त्यांना अभिनंदन। आणि हे जॉइंट टीम एफर्ट होता, यामध्ये कोणत्याही प्रकारची वाद नाही। आम्ही
आपल्याला थोडक्यात सांगितलेले आहे, त्या दिवशी 1.5 ते 2 तासातच आरोपी कोण आहे याचे नाव निष्पन्न झाला होता. तकनिकी डिटेल्सचे आधारेवर ते आरोपी गावात आहे अशा आमची खात्री झाली होती आणि आमची टीम लगेच त्या गावात पोहोचली होती. सुरुवातीला आम्ही डिस्क्रीट रीत्याने प्रथम काही तासात आम्ही डिस्क्रीट रीत्याने त्यांचे शोध घेत होते, परंतु ज्यावेळी आमचे लक्षात आला की त्या आरोपीला माहिती पडलेली आहे की पोलीस त्यांना शोधत आहे, त्यावेळी आम्ही ओपन रीत्याने आणि गावाची सहकार्य सहभाग घेऊन आणि त्या गावाचे व्यतिरिक्त आजूबाजूचे परिसराचे पण नागरिक, पोलीस पाटील, सरपंच सगळ्यांना सतर्क करून हे जॉईंट ऑपरेशन यामध्ये राबवण्यात आला होता. डीसीपी क्राईम स्वतः तिथे कॅम्प करत होते. डीसीपी झोन 2 मॅडम स्वतः याचे बारकाईने या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून होते आणि ही पूर्ण जशा मी सांगितले डॉग स्क्वॉडची मदत घेण्यात आली, ड्रोन कॅमेराची मदत घेण्यात आली, कारण आपण भरपूर लोक त्या परिसरात गेले होते. ते काफी ते उंचे ते तिथे शुगरकेन हे होते कल्टिवेशन, म्हणून प्रत्यक्ष विजिबिलिटी अत्यंत कमी होती. त्या सर्व लिमिटेशन्स असताना पण लोकांचे, त्या भागाचे लोकांचे मोटरसायकल्सवर जे लोक बाहेर फिरत होते आणि जिथे काही दिसला तर लगेच ते जे इन्फॉर्मेशन फ्लो सुरू झाली होती, त्याच्यामुळे आरोपी हे यांना पडणे शक्य नव्हता. पूर्ण परिसर बाहेर आउटर पेरिफरल आम्ही कॉर्डन ऑफ केले होते की त्यांना त्या फील्डचे बाहेर त्यांना पडता येत नाही. सगळे त्या परिसराचे जे बस स्टँड्स आहे, बस स्टॉप्स आहे आणि अशा प्रकारचे सार्वजनिक वाहनांची जिथे कम्युटिंग असते त्या सर्व ठिकाणी आम्ही कॉर्डन ऑफ करून टाकले होते. म्हणजे आरोपी त्या परिसराचे बाहेर पडणे त्यांना शक्य नव्हता आणि म्हणून ते बाहेर सगळे कॉर्डन ऑफ केल्यानंतर इंटरनल आमचे जे कोम्बिंग झाला त्याच्यानंतर शेवटी हे आरोपी आम्हाला भेटला. 1 लाखाचं बक्षीस, यामध्ये 1 लाखाची बक्षीस जे लास्ट ज्यांचे गावकरी ज्यांचे लास्ट इन्फॉर्मेशन वरून आरोपीला फायनली चेस झाला, कारण लास्ट इन्फॉर्मेशन जे काल आला ते ज्यावेळी ते कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता, तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर ते पळाला. ते चेस जे मोटरसायकल वगैरे वरून झाला आणि ड्रोन्सची सहायताने दिशा जे दिसून आली त्याच्या अनुषंगाने त्यांना शेवटी अटक करण्यात आली. तर ज्यांचे हे फायनल ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता ज्यांच्यावरून हे झाला त्यांना 1 लाखाची बक्षीस देणार आहे. त्याचे व्यतिरिक्त गावासाठी काय करता येईल ते आम्ही हे आहे, परंतु आमचे म्हणजे मनापासून ते गावकऱ्यांचे अभिनंदन आहे की ज्या उत्सुकतानी, इंथुझियाझमनी ज्यांनी पोलीस दलाला त्यांनी मदत केली ही अत्यंत सराहनीय आहे. आपल्याला तीच मी सुरुवातीला सांगितले, गुन्हाची फिर्याद आल्याबरोबर गुन्हा दाखल होण्यामध्ये जे काही वेळ लागत असतील, परंतु कंप्लेंट आल्याबरोबर FIR दाखल होण्याची पूर्वीच जे 2-3 तास FIR ड्राफ्टिंग आणि त्या सगळेमध्ये लागते, त्या काळात आरोपीचे पूर्ण वर्णन मिळाली होती, खात्री झाली होती आणि त्याचे नंतर आमची टीम रवाना झाली होती त्या गावात आणि 2चे सुमारास आमची टीम तिथे, जे ट्रॅव्हल टाइम अंदाजन 1.5 ते 2 तासचे आहे, तिथे 2 वाजेपर्यंत आमची टीम तिथे पोहोचली होती. जशा आम्ही सांगितले सुरुवातीला डिस्क्रीट ऑपरेशन ठेवण्यात आली होती, कारण आम्हाला असे आम्हाला वाटत होता की आरोपी लगेचच आम्हाला तिथे भेटून जाईल, परंतु तिथे ते शक्य झाला नाही आणि तरी पण सुरुवातीचे काळात ते आरोपीला समजणार नाही की इथे हे गुन्हा दाखल झालेले आहे म्हणून आरोपी तिथे भेटतील. या दृष्टीने डिस्क्रीट रीत्याने ऑपरेशन चालू होती. ज्यावेळी आमचे लक्षात आला की आरोपीला समजलेले आहे त्यावेळी आम्ही हे ऑपरेशन ओपन केला. म्हणून यामध्ये कोणताही प्रकारचे सुरुवाती फर्स्ट मोमेंट पासून आमचे पूर्ण टीम्स, DCP झोन 2, ॲडिशनल CP वेस्ट रिजन, ॲडिशनल CP क्राईम, DCP क्राईम
त्यांचे पूर्ण टीम्स जॉईंट सीपी साहेबांचे मार्गदर्शनाखाली सगळे अत्यंत जोरात या दृष्टिकोनातून ऍक्शन आमच्याकडून झाली होती. मी सांगितले आपल्याला की तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे, भरपूर काही जास्ती सांगता येत नाही, परंतु प्राथमिक मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गळ्यावर काही लिगेचर मार्क आहे, त्यावरून लिगेचर मार्क वरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात. दोरी तुटल्यामुळे ते आणि तिथे लोक इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात. ही आता व्हेरीफाय करण्यासाठी टीम तिथे जावा लागेल, ते आम्ही बघू, परंतु हे प्राथमिक मेडिकलमध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे गळ्यावर दिसते. आपल्याला फक्त आम्ही एवढेच सांगू की या तपासमध्ये आरोपी विरुद्ध पुरावा गोळा करून केस तयार करणे ही आमच्यासाठी प्रायोरिटीचे आणि आमच्यासाठी टार्गेटेड इश्यू आहे. त्याबद्दल बाकी जे गोष्टी आहेत ते आम्हाला रिस्ट्रॅटेजाइज करायसाठी करणे जरी गरजेचे असतील आणि बरेचशी गोष्टी जे आपण असे विचारत आहे कॅज्युअल रित्याने ते आम्ही एवढेच सांगू की आता अत्यंत प्रिलिमिनरी स्टेज इन्व्हेस्टिगेशनचे आहे, आम्हाला काही वेळ द्या, त्याचे व्यतिरिक्त त्याचे नंतर आपल्याला नक्कीच अपडेट करता येईल. तशा काही गोष्टी नाही आहे, या घटनाची त्यांचे काही संबंध नाही आहे, बट सेफ्टी ऑडिट आणि एक प्रॉपर एन्व्हायरमेंट, डिसिप्लिन एन्व्हायरमेंट, शिस्तीचे वातावरण तिथे तयार करण्यासाठी आणि 24 तास तसे ठेवण्यासाठी आणि सस्टेनेबल बेसिसवर ठेवण्यासाठी ही आमच्यासाठी एक चॅलेंज आहे, एक टार्गेट आहे, एक ऑब्जेक्टिव्ह आहे आणि त्यांना आम्ही पूर्ण करू.